नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. ही आहे करडईची भाजी. तर आज आपण करडईच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत. तर करडईची भाजी आपण निवडून घ्यायची आहे, त्यानंतर अशी चिरून घ्यायची आहे आणि मग स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायची आहे. तर प्रथम आपण थोडंसं मीठ घालून घ्यायचं, पाणी घालून एक 5 मिनिटभर भाजी भिजून द्यायची आहे. म्हणजे तिची जी काही माती वगैरे आहे ती सगळी छान अशी धुतली जाईल. त्यानंतर ते पाणी काढून आपण दुसरं पाणी घालून मग पुन्हा एकदा धुवून घ्यायची आहे. तर भाजी आपण धुवून घेतलेली आहे. तर भाजीसाठी लागणारी आपण ही मसूरची डाळ थोडीशी घेतलेली आहे. एक अर्धी वाटी मसूरची डाळ आपण तीसुद्धा स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आणि एक 5 मिनटं आपण भिजवून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपण भाजीची तयारी करून घेतो. तर एक 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे. एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे. तर लसूण आपण छान बारीक चिरून घ्यायचा आहे. कांदासुद्धा आपण छान बारीक चिरून घ्यायचा आहे. तर कांदा चिरेस्तोपर्यंत मी एकीकडे गॅसवरती कढई ठेवणार आहे गरम करायला. म्हणजे आपला कांदा चिरेस्तोपर्यंत एकीकडे आपलं तेलसुद्धा गरम होणार आहे. तर इथे मी आता कढई ठेवत आहे. त्यामध्ये तेल घालून घेऊया. तर अगदी 2 ते 3 पळ्या आपण तेल घालून घ्यायचं आहे. म्हणजेच 3 टेबलस्पून एवढं आपण तेल घालून घेतलेलं आहे. तर तेल आपलं गरम होतं आहे तोपर्यंत मी कांदा चिरून घेतला. तर तेल गरम झाल्यानंतर प्रथम आपण लसूण घालून घ्यायचं आहे. लसूण आपला भाजून झाला की लगेचच त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. तर कांदासुद्धा छान आपण भाजून घ्यायचा आहे. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान आपण कांदा भाजून घ्यायचा. तोपर्यंत इकडे मी कांदा भाजत टोमॅटोसुद्धा चिरून घेतलेला आहे आणि डाळसुद्धा आपली भिजलेली आहे. तर या डाळीमधलं आपण आता पाणी काढून घेऊया. तर डाळीमधलं पाणी काढून घेतलं. कांदा आपला भाजून झाला. त्यानंतर इथे आपण टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटो परतून झाला की लगेचच आपण यामध्ये डाळसुद्धा घालून घेणार आहे. तर मंडळी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे तुम्हाला आपल्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स सर्वात अगोदर मिळतील आणि अशा साध्या आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील. तर डाळसुद्धा आपण घालून घेतली, परतवून घेतली. त्यानंतर इथे एक छोटासा टीस्पून आपण हळद घालून घेतलेली आहे. मिक्स करून घेतल्यानंतर इथे आपण घरचा जो मसाला आहे, कांदा लसूण मसाला, तो घातलेला आहे. जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही इथे मिरची पावडरचा वापर केला तरीसुद्धा चालेल. तर मसाला आपण 1-2 मिनिट कांद्याबरोबर परतून घेतला. त्यानंतर लगेचच इथे आपण ही जी भाजी आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली होती ती पाण्यातून काढून घालून घ्यायची आहे. तर आपल्याला ही भाजी शिजवताना अगदी झाकण न ठेवता अशीच शिजवून घ्यायची आहे. अशीच ओपनच शिजवून घ्यायची आहे. काय होतं की पालेभाजीवरती जर आपण झाकण ठेवलं तर पालेभाजी असल्यामुळे तिला भरपूर असं पाणी सुटतं आणि मग भाजी आपली गिचगिचीत होते आणि तिची चवसुद्धा बदलते. तर कोणतीही पालेभाजी शिजवताना अजिबात झाकण न ठेवताच भाज्या आपण शिजवून घ्यायच्या आहेत. तर मंडळी, काय करायचं आहे, आपण भाजी कढईमध्ये घातल्यानंतर थोडीशी परतवून घ्यायची आहे. तिला जेव्हा वाफ लागते तेव्हा ती थोडीशी भाजी आपली बारीक होते. त्यानंतरच इथे आपण चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. अगोदर आपण मीठ घातलं तर आपली भाजी खारट होऊ शकते. त्यामुळे भाजीला थोडीशी वाफ लागली की भाजी थोडीशी बारीक झाली की मगच इथं आपण मीठ घालून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपली ही भाजी लगेचच एक 10 मिनिटातच तयार होते. आपण काय करायचं आहे, 2-3 मिनिट झाले की अशी परतवून घ्यायची आहे. म्हणजे मग तिला जास्त पाणी सुटत नाही आणि तिच्या अंगाचं जे पाणी आहे ते पटकन सुकलं जातं. झाकण न ठेवल्यामुळे पटकन आपली भाजी तयार होते. तर अशी एक 10 मिनिटातच आपली ही भाजी रेडी झालेली आहे, परतवून एकदम छान. तर आपली मसूरची डाळसुद्धा छान भाजीबरोबर शिजली गेलेली आहे. तर तुम्ही बघू शकता आपली भाजी छान मस्त अशी शिजली गेलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. अशा पद्धतीने भाजी केल्यामुळे जो करडईचा जो आपल्याला मातट वास आहे तो अजिबात येत नाही. भाजी एकदम छान चविष्ट होते. तर मंडळी, रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.